डोळ्यांची हो इंद्रायणी, माझ्या व्यथेची गाथा हो, तुका तुझ्या नखाशी थोडी तरी सर ये, तुका तुझ्या नखाशी थोडी तरी सर ये. मित्र हो नमस्कार, मी सूर्यकांत डोळसे, पाटोदा, जिल्हा बीड. आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे. माझा हा सूर्यकांती लाईव्ह यूट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाचडिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव यूट्यूब चॅनल आहे. गेल्या 30 वर्षातील शेकडो वाचडिकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकता. तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वाचडिका. आजची वात्रटिका आहे आनंदी आनंद गडे. सदरील वात्रटिका माझ्या दैनिक वात्रटिकाच्या 26 ऑगस्ट 2025 रोजीच्या अंकावरती प्रसिद्ध झालेली आहे. गणेशोत्सव आला की त्या वर्षी गणपतीचं एखादं गाणं हमखास हिट होतं. त्याचं ताजं उदाहरण म्हणजे गणेशोत्सव 2024 साली आमच्या पप्पांनी गणपती आणला हे साईराज केंद्रेच्या नावे हिट झालेलं गाणं. अर्थात त्याचे मूळ गायक वेगळे होते हे नंतर आपल्या लक्षात आलं. गणेशोत्सव 2025 मध्ये सुद्धा त्याला उत्तर म्हणून की काय, त्याला समांतर म्हणून की काय, पण माझ्या मम्मीनं गणपती पूजला अशा प्रकारचं एक गाणं 2025 गणेशोत्सवात समोर आलेलं आहे. हे गाणं गायलेलं आहे आंबेडकर चळवळीचे गायक म्हणून घेणारे आनंद शिंदे यांच्या मुलीनं. वास्तवात हा विरोधाभास आहे. याचं प्रतिपादन असं केलं जाईल की कलाकारांना पोट असतं, कलाकारांना धर्म नसतो, जात नसतो, पण काय तर ही सांस्कृतिक गुलामगिरी त्यांनी स्वीकारायची नसती अशी किमान अपेक्षा त्यांच्याकडून आपण ठेवूयात आणि सरळ आजच्या वात्रटिकेकडे वळूयात. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे आनंदी आनंद गडे. त्यांच्या पप्पांनी गणपती आणला. मूळ गाणं, त्यांच्या पप्पांनी गणपती आणला, हिच्या मम्मीनं गणपती पूजला आहे. त्यांच्या पप्पांनी गणपती आणला, हिच्या मम्मीनं गणपती पूजला आहे आणि उत्सवाच्या झगमगाटात विचार मात्र पुरता विझला आहे. उत्सवांच्या झगमगाटात विचार मात्र पुरता विझला आहे. विचार मात्र पुरता विझला आहे. अधिक स्पष्टपणे हे कडवं लक्षात येण्यासाठी पुन्हा एकदा, त्यांच्या पप्पांनी गणपती आणला, हिच्या मम्मीनं गणपती पूजला आहे. त्यांच्या पप्पांनी गणपती आणला, हिच्या मम्मीनं गणपती पूजला आहे आणि उत्सवाच्या झगमगाटात विचार मात्र पुरता विझला आहे. उत्सवांच्या झगमगाटात विचार मात्र पुरता विझला आहे. विचार मात्र पुरता विझला आहे. सदैव वात्रटिकेचं पुढचं दुसरं आणि शेवटचं कर्म. ज्याला आणायचं आहे त्याला आणू द्या. सर्वधर्म समभाव, अर्थात धर्म निरपेक्षता. म्हणून ज्याला आणायचं आहे त्याला आणू द्या, ज्याला पूजायचं आहे त्याला पूजू द्या. खर तर गणपती ऐवजी संगणक, मोबाईल या साधनावरती स्वार होऊन लेकरांना नवज्ञान शिकलं पाहिजे, त्याच्यावरती स्वार झालं पाहिजे ही काळाची गरज आहे. तरीही जे गणपती आणतात त्यांच्यासाठी ज्याला आणायचा त्याला आणू द्या, ज्याला पूजायचा त्याला पूजू द्या. ज्याला आणायचा त्याला आणू द्या, ज्याला पूजायचा त्याला पूजू द्या. मात्र सांस्कृतिक वारसा मिरवताना आतल्या आत मनाला लाजू द्या. मात्र सांस्कृतिक वारसा मिरवताना आतल्या आत मनाला लाजू द्या. आतल्या आत मनाला लाजू द्या. पुन्हा एकदा शेवटचं आणि दुसरं कडवं. ज्याला आणायचं आहे त्याला आणू द्या, ज्याला पूजायचं आहे त्याला खुशाल पूजू द्या. ज्याला आणायचं आहे त्याला आणू द्या, ज्याला पूजायचं आहे त्याला खुशाल पूजू द्या. मात्र सांस्कृतिक वारसा मिरवताना आतल्या आत मनाला लाजू द्या. मात्र सांस्कृतिक वारसा मिरवताना आतल्या आत मनाला लाजू द्या. आतल्या आत मनाला लाजू द्या. आजच्या वात्रटिकेचं नाव होतं आनंदी आनंद गडे. ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा. नवा दिवस नव्या वाचटिका.
मराठी वात्रटिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या 1000पेक्षा जास्त वात्रटिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती। आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, जे आवडतं ते लाईक करा, जे आवडणार नाही ते डिसलाईक करा। आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका। आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे। माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही। माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका। ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा। नवा दिवस नव्या वात्रटिका। सूर्यकांती